भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं वृत्त आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर निलेश राणे यांचा ताफा आला, त्यावेळी दगडफेक झाल्याचं सांगण्यात येतंय। निलेश राणे यांची भास्कर जाधवांच्या गुहागर मतदारसंघात तळी येथे सायंकाळी 5 वाजता जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती। भास्कर जाधव यांनी उद्धव ठाकरेंच्या कोकण दौऱ्यावेळी नारायण राणे पिता पुत्रांवर तुफान टीका केली होती। त्याला उत्तर म्हणून निलेश राणे यांनी गुहागरमध्ये आज सभेचं आयोजन केलं होतं। हिशेब चुकते करणार, गुन्ह्याला माफी नाही असे आव्हानात्मक बॅनर लावले होते, झेंडेही लावले होते। त्याचप्रमाणे निलेश राणे हे मुंबईवरून सभेसाठी येत होते, त्यावेळी चिपळूणमध्ये भास्कर जाधव यांच्या कार्यालयासमोर भास्कर जाधव यांच्या समर्थकांनी ही दगडफेक केली असल्याचं माहिती मिळते। या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे पोलिसांनी अश्रुधुराच्या कांड्या फोडून जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला।